सुंदर ते ध्यान उभे विठेवा रे सुंदर ते ध्यान उभे विठेवा रे सुंदर ते ध्यान उभे विठेवा रे सुंदर ते ध्यान उभे विठेवा रे
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हेलो 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 थोड़ा ट्रबल जाएगा हेलो हरे रामकृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम जय राम कृष्ण
आणि कमी देवा गायनेने गायनाचे उडे आपोलिया छंदे मनाची आनंदे आवडीने लाज भय शंका दुराविला मान न कळे साधन या परते गायनाचे उडे आपोलिया छंदे मनाची आनंदे आवडीने तुका म्हणे आता पुल्या सायासे आम्हा जगदीशे सांभाळावे गायनाचे उडे आपोलिया छंदे मनाची आनंदे आवडीने समचरण सरोजम सांद्रनीला बुधाभम जगननीत पाणी मंडनम मंडनानम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदल धवल हासम विठ्ठलं चिंतयामि पांडुरंग करू प्रथम नमन 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 पांडुरंग बाबाजी सद्गुरुदास तुका ज्या संगतीने विराग झाला मनोदरीचा जड भास गेला साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कसा मी गुरुपादुकेला अभय माझ्या हृदयात आहे त्यानेच माझे मजहित केले ऐसा जयाने उपकार केला विसरू कसा मी गुरुपादुकेला मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयूत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी झराळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती
नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा चराचरी आता हृदय हे आपुले चौफाळोनिया भले वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची ते नमस्कारोनी आता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त घटिका कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग देहू ज्यांचं गाव आहे इंद्रायणी ज्यांची माये तुकाराम गाथा ज्यांचा भाव आहे असे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगतमान्य संत विश्वमान्य संत देवमान्य संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा वैष्णवाची संगत लाभल्यानंतर जीवाला होणार सुख आणि ते सुख प्राप्त झाल्यानंतर जीवाची होणारी दशा प्रकट करणारा अभंग विठ्ठल 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 माझ्या माय बापांनो नामधारकांनो हरिभक्तांनो आणि साधकांनो या अभंगाच्या प्रतिपाद्य विषयाकडे वळण्यापूर्वी अभंगाच्या अर्थरूपी गाभाऱ्यात शिरण्यापूर्वी सरळ साध्या सोप्या भाषेमध्ये परिहार द्यायचा म्हणजे तो असा
जिथं वैष्णवांचा मेळ घातला जातो किंवा जिथं मेळा वैष्णवांचा जमतो त्याला काय म्हणायचं? वैष्णव मेळावा. सुंदर अशा देवांगरा तालुका औसा आणि जिल्हा लातूर या ठिकाणी नियोजित असणारा सुंदर असा हा वैष्णव मेळावा. 2.5 दिवसीय वैष्णव मेळावा आणि त्या वैष्णव मेळाव्यातील आज संध्याकाळची ही कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या एका अज्ञानी आणि पतित अशा लेकराकडे आली. तसं पाहायला गेलं हे माझं भाग्य म्हणण्यापेक्षा महाभाग्य म्हणावं लागेल. शास्त्र सांगतं वयाने ज्ञानाने मानाने सन्मानाने मोठ्या असणाऱ्या व्यक्तींसमोर लहानांनी भाषण करू नये. आता माझ्यापेक्षा राजहंसाप्रमाणे असणारे माझे गुरुवर्य आबा असतील, मामा असतील किंवा तुम्ही सगळेजण माझ्यापेक्षा ज्ञानाने मोठे आहेत. तुमचं ज्ञान हे राजहंसासारखं आहे, परंतु तुमच्या समोर मी बोलणं म्हणजे परंतु शास्त्र असंही सांगतं ज्याला गुरु प्रचिती आहे, ज्याला शास्त्र प्रचिती आहे आणि ज्याला आत्मप्रचिती आहे असा व्यक्ती बोलू शकतो. आता मी बोलणार आहे का? हे मधची सवय झाली परी म्या नाही केले ऐसे जेणे जाणीतले तो सुटला. दिसणारा माझा देह आहे, पण माझ्या बुद्धीला वळवणारी, माझ्या वाचेला वळवणारी, माझ्या ज्ञानाला वाचा फोडणारी सत्ता जर कुणाची आहे तर संत कृपा झाली वाचा बोलायला लागली. माझ्यावर असलेला सद्गुरुनाथ सच्चिदानंद श्रीपाद बाबांचा आशीर्वाद, माझा गुरुवर्यांचा आशीर्वाद आणि तुम्हा मायबापांचा आशीर्वाद, या आशीर्वादाने जरी दिसणारा माझा देह असला तरी माझ्या मुखातून फुटणारा हर एक शब्द म्हणजे माझ्या गुरुची कृपा आहे, माझ्यावर असणारा परमात्म्याचा आशीर्वाद आहे. त्याशिवाय होऊ शकत. म्या बोलविला वेद बोले, म्या चालविला सूर्य चालेन, म्या हालविला प्राण हाले जो जगाते चालेल. श्रीकृष्ण परमात्मा सांगतो अरे अर्जुना, जोपर्यंत मी वेदांना बोल म्हणत नाही तोपर्यंत वेद बोलत नाहीत, जोपर्यंत मी सूर्याला चाल म्हणत नाही तोपर्यंत सूर्य चालत नाही, जोपर्यंत मी तुमच्या श्वासाला हाल म्हणत नाही तोपर्यंत आपला श्वास चालत नाही. तिथं तर मी एक सर्वसामान्य लेकरू आहे. म्हणून माझ्या मुखातून निघणारा हर एक शब्द माझ्या गुरुचा आहे. लक्षात घ्या, हा अभंग 4 चरणाचा आहे, सरळ सोपा साधा सर्वांच्या पाठांतरातला आहे. या अभंगाद्वारे माझे जगद्गुरु तुकोबाराय काय सांगतात की बाबा रे, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. तुकोबांचं म्हणणं आहे बाबा सुख आहे पण कशात आहे? वैष्णवाच्या संगतीत आहे. आणि कोणाला आहे तर जीवाला आहे. तुम्ही आम्ही कोण आहे? जीव आहे. पण या जीवाला जर शिवदशेला पोहोचायचं असेल तर त्यासाठी वैष्णवाची संगत लागते. वैष्णवा संगती सुख वाटे जीवन आणि कमी देवा काय, याच्या पलीकडे मला काहीच नको आहे. का नको आहे तर हा अभंग जर बघितला तर पहिल्या अभंगात जगद्गुरु तुकोबारायांचं म्हणणं आहे वैष्णवांची संगत धरा. दुसरा चरण सांगतं की संगत धरल्यानंतर जीवाची दशा प्राप्त होते. ती दशा म्हणजे गायनाचे उडे आपुली छंदे मनाचे आनंदे. आणि तिसरं चरण सांगतं ही दशा त्यालाच प्राप्त होते ज्याच्या अंगी लाज भय शंका दुरावीला मान न कळे साधन या परत. मग एवढी सगळी दशा ज्या व्यक्तीला प्राप्त होते त्या व्यक्तीला अधिकार आहे, संतांना अधिकार आहे. काय अधिकार आहे तर प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्याला माझा सांभाळ कर हे मागायचा अधिकार त्याच जीवाला आहे ज्या जीवाला ही दशा प्राप्त झाली. विठ्ठल तुकोबांनी वैष्णवांची संगत सांगितली खरे, पण वैष्णवांच्या संगतीकडे वळण्यापूर्वी आधी वैष्णव समजला पाहिजे. बरोबर. मग वैष्णव कोणाला म्हणावं? आता तुम्ही आम्ही बसलेले वैष्णवच आहे. वैष्णवांचा मेळा म्हणजे आपण कोण आहे? वैष्णव. व्याकरणाच्या दृष्टीने पाहायला गेलं तर वैष्णव त्याला म्हणतात जो विष्णूचा भक्त तो म्हणजे वैष्णव आणि जो शिवाचा भक्त तो म्हणजे शैव. आता आपण तुम्ही सगळे आपण कोणाचे भक्त आहे? विष्णूचे भक्त आहे म्हणून आपल्याला म्हटलं गेलं वैष्णव. पण वैष्णवाची अजून एक व्याख्या माझ्या नामदेवरायांनी केली. ते म्हणतात नामा म्हणे गुण केशवासे गासी तरीच वैष्णव होसी जना. नामदेव महाराज काय म्हणतात? तू जर केशवाचं गुण गायलं तर तू वैष्णव आहे. वैष्णव जो जया अवघी देवावरी माया. वैष्णव कोणाला म्हणायचं? ज्याचा थांग अनंत असं प्रेम भगवंतावर आहे, अनंत अशी माया ज्याची परमात्म्यावर आहे त्याला म्हणावं वैष्णव. मग आता या वैष्णवाच्या संगतीनं होतं काय? फार लांब जात नाही. 350 वर्षापूर्वी महावैष्णव ज्यांना म्हटलं जातं ते ज्ञानोबाराय. ज्ञानोबारायांच्या संगतीत रेडा आला आणि रेडा वेद सुद्धा बोलू लागला.
वैष्णवाच्या संगतीची ताकद आहे. रेड्यामुखी वेद बोलविला आणि गर्व द्विजांचा हरविला. म्हणजे वैष्णवांची ताकद किती श्रेष्ठ आहे. अहो वैष्णवाची ताकद एवढी श्रेष्ठ आहे की निर्जीव अशा भिंतीला चालायला सुद्धा भाग पाडणारी संगत जर कोणाची तर वैष्णवाची संगत आहे. वैष्णवाची संगत एवढी महान आहे की बसलेल्या शिळाला ही मंदिरत्व प्राप्त व्हावं. आजही नेवास्याला गेला तर नेवास्याचं मंदिर कोणामुळे झालं, कोणाच्या संगतीमुळे झालं, तर एका वैष्णवाच्या संगतीमुळे झालं. ती वैष्णव म्हणजे कोण, तर ज्ञानोबा आहे. म्हणजे वैष्णवाच्या संगतीत एवढी ताकद आहे, एवढं श्रेष्ठत्व आहे. आता वैष्णव आणि संत यात काय फरक आहे का, यात काय फरक आहे. विष्णूचे भक्त म्हणजे वैष्णव, मग संत कोणाचे भक्त, देवाचे तरी भक्त आहेत. मग संतांच्या संगतीत किती त्रास आहे, संतांच्या संगतीत किती अनंत अनंत असा आनंद आहे. संताचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पण. अहो संतांच्या संगतीत एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे की तो अनंत अशा पांडुरंग परमात्म्याला आळवण्याची ताकद संतांच्या संगतीत आहे. म्हणून जीवनामध्ये संत संगत लागते. तुमच्या आमच्या जीवनात सद्गुरुनाथ सच्चिदानंद श्रीपाद बाबांचं येणं झालं नसतं तर या जीवाला संताची संगत लाभली नसेल. हा जीव शिव संगती करावी सदा सज्जनाची, 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 संगती करावी सदा सज्जनाची. सावली नसावी कधी दुर्जनाची, सावली नसावी कधी दुर्जनाची, संगती करावी सदा सज्जनाची, संगती करावी सदा सज्जनाची, संगती करावी सदा सज्जनाची, संगती करावी सदा सज्जनाची. संगती करावी धरावी सदा सज्जनाची. संत काय सांगतात, माणसाने संगत धरावी पण कोणाची धरावी, सज्जनाची धरावी. का तर पुण्यवंत होता जगी घेता सज्जनाची नावं घेतल्यानंतर सुद्धा जीवाला काय प्राप्त होतं, पुण्य प्राप्त होतं. आता विचार करा संतांच्या संगतीनं होतं काय, काय आहे संतांच्या संगतीत. कारण संतांविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देते ग्वाही. संतांशिवाय प्राप्ती नाही. मग कोणाची प्राप्ती नाही तर हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. आता अभंग वाचार्थाने लक्षात घ्यायचा का लक्षार्थाने लक्षात घ्यायचा, हे जीवाचं काम आहे. वाचार्थाने लक्षात घेतला तर हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते, जाऊन संताचं पाय धरायचं का. संतांचे ते पाय म्हटलं ते म्हणजे अनादिकालपासून आजपर्यंत चालत आलेलं ते चरण तुम्हाला आम्हाला धरायचं. विचार करायला गेले तर पहा ना, वैष्णवांच्या संगतीत आणि संतांच्या संगतीत तर काय आहे तर शाश्वत असं सत्य आहे, शाश्वत असं सुख आहे. मग ते शाश्वत सत्य काय आहे किंवा शाश्वत सुख काय आहे तर पहा, आपले माऊली सांगतात माझ्या जीवनामध्ये निवृत्तीनाथांची संगत मला लाभली म्हणून काय झालं.
कोणी सापडे ना सोयन धरावे ते पाय परत परत ते म्हटलं गेलं. कारण संत नेहमी लक्षार्थाने विचार करतात की बाबा रे सद्गुरूशिवाय प्राप्ती नाही, सद्गुरूशिवाय पर्यायही नाही. जर तुला नामाची प्राप्ती करायची आहे, जर तुला तत्वाची प्राप्ती करायची आहे, जर तुला सत्य जाणायचं आहे, जर तुला सुखाची प्राप्ती करायची आहे तर सद्गुरूशिवाय पर्याय नाही. आणि काय करतात सद्गुरू? आपण सारिके करीती तात्काळ नाही काळ वेळ तयार. त्यांच्यासारखं आपल्याला करून टाकतात. कारण संतांमध्ये गुण कोणाचा असतो? तुका म्हणे गुण चंदनाचे अंगे तैसे तुम्ही जगी संत जन. अहो संतांमध्ये चंदनाचा गुण असतो. आता चंदनाचा गुण म्हणजे चंदनाचा गुणधर्म काय आहे? सायन्स सांगतं चंदनाचा गुणधर्म असा आहे की चंदनाच्या सहवासात जे जे झाड येईल ते झाड कसं होतं? सुहासित होतं. आणि हाच गुण संतांच्या अंगी आहे. संत जे जे आपण असे ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. हे संतांचं काय असतं? मर्म असतं. ते तुम्हा आम्हाला त्यांच्यासारखं तात्काळ करून सोडतात. म्हणून संतांच्या संगतीत ताकद आहे. आणि हीच संतांची संगत म्हणजे ज्ञानोबरायांना लागली. कोणाची लागली? निवृत्तीनाथ. ज्ञानोबरायांच्या जीवनामध्ये निवृत्तीनाथांची संगत झाली. ज्ञानोबराय म्हणतात ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझे. किंवा ज्ञान गुढ गम्य ज्ञान देवाला धले निवृत्तीने दिधले माझे. निवृत्तीनाथांची संगत ज्ञानोबरायांना झाली. ज्ञानोबराय म्हणतात ते गुढ असणार, ते रहस्य असणार माझ्यापर्यंत आलं. आता हीच संगत ज्ञानोबरायांना लाभल्यानंतर ज्ञानोबरायांनी काय केलं? प्रगट घुय बोले विश्व ब्रह्माची केले राम जनार्दनी चरणी मस्तक ठेविले आरती ज्ञान राजा महाकैवल्य सेवती साधू संत मनोवेद माझ आरती ज्ञान राजा. माऊलींनी काय केलं? प्रगट घुय बोलेन विश्व ब्रह्माची सगळ्या विश्वाला ब्रह्म केलं. कसं ब्रह्म केलं? तर ते प्रगट असणार गुह्य तुम्हा आम्हाला दिलं. आता ते गुह्य एवढं महान आहे आणि एवढं रहस्यमय आहे की ते निवृत्तीनाथांच्या संगतीने ज्ञानोबरायांकडे आलं आणि ज्ञानोबरायांच्याकडून आपल्याकडे आलं. आलं की नाही? म्हणजे वैष्णवाच्या संगतीत किती ताकद आहे. हीच संगत तुकोबांच्या आयुष्यात झाली. आता तुकोबा म्हणजे तर भक्ती सुखासाठी व्याकुळ असणार आहेत. ते म्हणतात नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भावन मी भक्त तू देव ऐसे कर. म्हणजे तुकोबांचं म्हणणं आहे मला ब्रह्मज्ञान नकोय, मला आत्मसुख नकोय. आणि तेच तुकोबराय परत काय म्हणतात? उघडा ज्ञान दृष्टी आणि घ्या रे आत्मसुख. म्हणजे एकीकडे तुकोबरायांचं म्हणणं आहे की भक्ती सुखच मला पाहिजे, ब्रह्मज्ञान मला नको. आणि तेच तुकोबराय म्हणतात उघडा ज्ञान दृष्टीने घ्या रे आत्मसुख. हा बदल का झाला? कशामुळे झाला? तर तुकोबांच्या आयुष्यामध्ये बाबाजी चैतन्यांची संगत लाभली म्हणून तुकोबांच्या जीवनात हा फरक झाला. आता हीच संगत निळोबरायांच्या आयुष्यात कोणाची लाभली? तुकोबांची लाभली. आता सहज सोपी लागली नाही बरं. 25 वर्ष तुकोबांना जाऊन झाली. किती वर्ष? 25 वर्ष. बोलत चला किती वर्ष? 25 वर्ष. 25 वर्ष तुकोबांना जाऊन झाले. पण तुकोबांची कीर्ती माझ्या निळोबरायांनी ऐकली. निळोबरायांचं अंतकरण तुकोबाचा धावा करू लागलं. असा तसा धावा करू लागलं नाही. अहो गुरुच्या आकांताने माझ्या निळोबरायांचं अंतकरण जड झालं. निळोबरायांनी अधिष्ठान म्हटलं. असं अधिष्ठान म्हटलं की जगाचा बाप निळोबरायांच्या दारात उभा आहे. आता हे अधिष्ठान कशासाठी आहे? तुकोबांना बोलवण्यासाठी. तुकोबांना का बोलवायचं आहे? सुख जाणून घेण्यासाठी. सुख कशाने जाणणार आहे? तर तो निर्गुण निराकार परमात्मा समजल्याने. पण आता ज्याला समजायचं आहे, ज्याला अनुभवायचं आहे तोच दारात उभा आहे. तरी पण तिथं निळोबराय म्हणतात इथं तुझं लागी बोलाविले कोणी पार्थिल्या वाचून आला का? मी तुझी प्रार्थना केली नाही, मी तुला आळवलं नाही, मी तुला बोलवलं नाही, मग कालास निळा म्हणणे आम्ही नोळुखची देवान तुकोबाचा धावा करीत असतो. निळोबरायांचा काय अधिकार आहे? अहो हे भक्तीचं सामर्थ्य, विचारांचं सामर्थ्य आहे. विचारांच्या सामर्थ्यावर आणि भक्तीच्या संपत्तीवर माझे निळोबराय देवाला कुठल्या अधिकाराने म्हणतायत की इथं मी तुला ओळखत नाही, मी तुला बोलवलं. शेवटी तुकोबांना जाऊन 25 वर्ष झाल्यानंतर तुकोबा वैकुंठाला गेल्यानंतरही निळोबांसाठी आले. आम्ही वैकुंठवास आलो याच कारणासीन बोलले जे ऋषी भावी साच भावीवर निळोबांसाठी तुकोबा वैकुंठावरून आले. का आले?
निळोबारायांच्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी आले. निळोबारायांच्या जीवनात तुकोबांची संगत झाली म्हणून निळोबाराय म्हणतात संत संगतीचे काय सांगू सुख, 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 संत संगतीचे काय सांगू सुख. आपण पारिके नाही येते, आपण पारिके नाही येते, आपण पारिके नाही येते, आपण पारिके नाही येते. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा. आपण पारिके नाही येते, आपण पारिके नाही येते, आपण पारिके नाही येते, आपण पारिके नाही येते. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा. संत संगतीचे काय सांगू सुख, आपण पारिके नाही येते. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा. कलयुगी संत संगतीचे काय सांगू सुख, आपण पारिके नाही येते. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा. कलयुगी संत संगतीचे काय सांगू सुख. संतांच्या संगतीतलं सुख वर्णन करता येत नाही. सुख अनुपम संतांच्या चरणी आणि प्रत्यक्ष अलंका भुवनी नांदत असे. म्हणजे अनुपम असणारं सुख, ज्या सुखाला उपमा देता येत नाही, ज्या सुखाचं वर्णन करता येत नाही, असं सुख जर कोणाच्या चरणाशी तर संतांच्या चरणाशी आहे. आणि ते सुख कुठं नांदतं तर प्रत्यक्ष अलंका भुवनी. आता वाचार्थाने लक्षात घेतलं तर आळंदीमध्ये, आणि लक्षार्थाने लक्षात घेतलं ज्या लंकेतला रावण मेला ती लंका म्हणजे अलंका. जर ह्या लंकेत रावण असेल तर ही म्हणजे लंका, आणि यातला रावण मेला तर ही म्हणजे अलंका, आणि याच अलंकापुरामध्ये ते सुख नांदतं. मग याच सुखाची प्राप्ती निळोबारायांना झाली. निळोबाराय म्हणतात बरे वेळ झाले ना आत्मा राम हृदय आले. म्हणजे निळोबारायांच्या जीवनात पण कोणाची संगत व्हावी लागली? तुकोबांची संगत व्हावी लागली. अशी तशी झाली नाही. तुकोबांना वैकुंठावरून तिसऱ्यांदा निळोबारायांसाठी यावं लागलं. संतांच्या संगतीचं एवढं मोठं श्रेष्ठत्व आहे. अहो एवढंच नाही, 1400 वर्ष चांगदेव महाराज जगले. किती वर्ष? 1400. पण 1400 वर्षाच्या चांगदेव महाराजांच्या जीवनात मुक्ताईचा संग व्हावा लागला. मुक्ताई सोबत गुरु शिष्याचं परंपरा जोडावी लागली. तेव्हा 1400 वर्ष चांगदेवाच्या मुखातून शब्द उमटतात, चांगदेव म्हणे आजी जन्मालो गुरु पुत्र झालं मुक्ताईचा. गुरुविन ज्ञान कळेना, अक्कल बाजारात मिळेना. गुरुविन ज्ञान कळेना, अक्कल बाजारात मिळेना. गुरुविन ज्ञान कळेना, अक्कल बाजारात मिळेना. गुरुविन ज्ञान कळेना, अक्कल बाजारात
जातं गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आदी अहो जिथं गुरु आहे तिथं ज्ञान आहे ज्ञानात आत्मदर्शन आहे आणि आत्मदर्शनात खरं सुख आहे आता तसं पाहायला गेलं तर गुरुविन न कळे गुरुविन ज्ञान माऊली सुद्धा काय सांगतात भावे विन देव न कळे निसंदेह गुरुविन अनुभव काय गुरुशिवाय अनुभव येऊ शकत नाही गुरुशिवाय ज्ञानाची प्राप्ती होऊ शकत नाही म्हणून जीवनामध्ये गुरुचा संग लागतो जीवनामध्ये संतांचा संग लागतो हाच संग कोणी केला तर 1400 वर्ष जगणे चांगदेवाने काला काय केला अहो मी 1400 वर्ष जगलो पण जगून केलं काय कोरडात राहिलो नमक रे कच्चा नहीं गुरु का बच्चा नहीं गुरु का बच्चा नमक रे कच्चा नहीं गुरु का बच्चा कच्चा रे कच्चा नहीं गुरु का बच्चा नहीं गुरु का बच्चा नहीं गुरु का बच्चा नहीं गुरु का बच्चा कच्चा रे कच्चा नहीं गुरु का बच्चा हम कच्चा रे कच्चा नहीं गुरु का बच्चा हम कच्चा रे कच्चा नहीं गुरु का बच्चा कच्चा रे कच्चा नहीं गुरु का कच्चा रे कच्चा नाही गुरु का म्हणजे जी चांगदेवाची अवस्था आहे तीच नामदेवाची सुद्धा अवस्था आहे चांगदेव महाराज 1400 वर्ष जगले पण कोरडे राहिले पण अर्थ कळाला नाही मी का आलो मी कशासाठी आलो मी कोण आहे अरे कोण आहेस तू मी तो वसुदेव तत्वता आणि कळो येईल विचारिता मी स्वतः परब्रह्म आहे अहम ब्रह्मास्मी ही स्थिती चांगदेवाला प्राप्त करण्यासाठी 8 वर्षाच्या युवल्याच्या मुक्ताईला शरण जावं लागलं म्हणजे संतांची संगत लागते अजून कोणाची संतांची संगत सांगावी अरे विचार करायला गेला माझे नामदेव महाराज मी नेहमी सांगत असते नामदेव महाराजांचं आयुष्य असं आहे ना बरं संगत धरायची म्हणजे नेमकं काय करायचं नामदेवाकडे जाण्यापूर्वी आधी संगतीचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे संगत धरायची म्हणजे काय करायचं आता तुमची आमची ही एक प्रकारची संगतच आहे आम्ही जमलो म्हणजे हा मेळाच आहे सत्संग कशाला म्हणतो याला सत्संग म्हणतात सत्संग म्हणजे काय जिथं तुमचा आमचा संघ होतो त्याला म्हणायचं सत्संग पण आता गुरु आणि शिष्याचा संघ होतो याचा अर्थ गुरु शिष्याच्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा जे तत्व होतं त्या तत्वाचा बोध करतो त्याला म्हणायचं संघ आता विचार करा मी म्हटलं 1400 वर्ष चांगदेव महाराज जगले पण माझा प्रश्न आहे तुम्हा सर्वांना आता तुम्ही सर्वजण माझ्यापेक्षा ज्ञानी आहे 1400 वर्षात माझ्या नामदेवाने कधी रामकृष्ण हरी ऐकलं नाही का कधीच ऐकलं नाही का ऐकलं ना तरी पण चांगदेव महाराज कच्चे का राहिले बरं कारण माऊली सांगते रामकृष्ण हरी नाम एवढं पुण्य आहे पण त्यानं काय होतं रामकृष्ण नाम सर्व दोष हरण पण जड जीवा तारण हरी एका जर तुला पापातून तरायचंय जर तुला पुण्याची प्राप्ती करायची आहे तर रामकृष्ण हरीशिवाय पर्याय नाही पण जर तुला तरायचंय तुला हा भवसागरातून जर मोक्षापर्यंत पोहोचायचं आहे तर एका हरीशिवाय पर्याय तो हरी लागतो ज्ञानदेव म्हणे काय म्हणतात ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण म्हणी अनंत जन्मोनी पुण्य होय रामकृष्ण हरी नाम तितकी ताकद आहे अनंत युगाचं पुण्य प्राप्त होतं अनंत जन्माचं पाप निघून जातं आणि तुमच्या आमच्या जीवनात सद्गुरूने येण्याचं काम सुद्धा रामकृष्ण हरीच करतं पण लक्षात घ्या म्हणून मान्य आहे रामकृष्ण हरीने म्हणे पुण्याची प्राप्ती होते रामकृष्ण हरीने पाप धुतलं जातं पण तरायचं जर असेल तर त्यासाठी काय लागतं तरले तरती हा बरवसा नामधार कथा नामधार कथा नामधार कथा तरले तरले नामधार कथा नामधार कथा तरायचं जर असेल तर जीवनामध्ये काय लागतं तर तत्व आणि नाम लागतं बरं आता तत्व आणि नाम म्हणजे काय हो नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे आता जन्मांतराचं पाप जर जळायचं असेल तर त्यासाठी नाम संकीर्तन लागतं हे आम्हाला मान्य आहे पण आम्हाला यातून तरायचंय मग माऊली सांगते ज्ञानदेव म्हणे तरलो आजी उद्धरलो गुरुकृपे जर मला तरायचंय तर जीवनात गुरुकृपा लागते मग गुरुकृपा झाल्यानंतर जीवनामध्ये काय होतं
तर ते नाम मिळतं. आता ते नाम म्हणजे काय तर चहुवेदी जाणं, साही शास्त्री करणं, 18 पुराणे हरी. 4 वेद असू द्या, 6 शास्त्र असू द्या, 18 पुराण असू द्या, सगळे कशाला गातात? हरीला गातात. आणि तोच हरी आहे जो दुर्लभ आहे. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळ झाले. आता मी जसं मगाशी म्हटलं, चांगदेव महाराजांनी कधी रामकृष्ण हरी ऐकलं नसेल का? जर रामकृष्ण हरी तुमच्या आमच्या कानावर सतत पडते. रामकृष्ण हरी 1400 वर्षात चांगदेवानी कितीतरी म्हटलं असेल. मग माऊली का म्हणतात ते दुर्लभ आहे? जगाच्या बाजारी सर्व काही मिळे, परी हे दुर्लभ हरीचे नाम. का बरं निळंबर आहे म्हणतात हे दुर्लभ आहे? कारण जगताच्या बाजारामध्ये गुही असणारी गोष्ट कोणते तर ही गोष्ट आहे जी आमच्यापर्यंत आली. मग ही कशी आहे? जरी सुलभ आहे, ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, जरी सुलभ असलं ना तरी ते आमच्यापर्यंत येण्यासाठी दुर्लभ आहे. पण सद्गुरुनाथ सच्चिदानंद श्रीपादांच्या कृपेने आपल्यापर्यंत सहज आले. असं म्हणतात सहज भेटलेल्या गोष्टीची माणसाला किंमत नसते. आणि तसं झालं बरं. आजच्या या काळामध्ये एका साधकाला नामाची किंमत सहज दिल्यामुळे कळाली नाही. आता का कळाली नाही माहिती का? डॉक्टर औषध देतात खरं, परंतु ती गोळ्या औषधं खाल्ली नाही तर त्याचा उपयोग होत. मग त्यासाठी काय करावं लागेल? ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत अडवावा, आवडी अनंत अडवावा, आवडी अनंत अडवावा, आवडी अनंत अडवावा. बैसोनी करा एक चित्त, बैसोनी करा एक चित्त, बैसोनी करा एक चित्त, बैसोनी करा एक चित्त. आवडी अनंत अडवावा, आवडी अनंत अडवावा, आवडी अनंत अडवावा, आवडी अनंत अडवावा. माऊली सांगतात ठाईचं पैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत. जर आपल्याला जर ते आपल्यापर्यंत जर आलंय तर ते घ्यायचं कसं? तर माऊली सांगतात एका ठिकाणी बसून तुला मन एकाग्र करावं लागेल आणि त्याला आळवावं लागेल. ही स्थिती कधी सांगितली? जेव्हा आमच्यापर्यंत ते तत्व येतं तेव्हा ही स्थिती सांगितली. म्हणजे गुरूंचा संग झाल्यानंतर इथं एवढं सगळं आपल्यापर्यंत येतं. आता विचार करायला गेलं, मी काय म्हटलं की ज्याप्रमाणे संतांची संगत जीवनात झाल्याशिवाय आपल्या जीवनाचं हित होत, आणि संत त्यासाठीच ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले. तुमच्या आमच्या सर्वसामान्य जीवाचा उद्धार करण्यासाठी संत पृथ्वी तलावर येतात. बरं काय येतात? तर त्यांना माहिती अंधारात चाच पडत असलेला हा समाज, ज्याला कुठेतरी ज्ञानाची गरज आहे, ज्याला कुठेतरी ज्ञानाच्या प्रकाशाची गरज आहे, म्हणून संत उतारले येतात. बुडते हे जन न देखवे डोळान, येतो कळवळा. आपल्या हिताचा कळवळा त्यांना येतो म्हणून संत अवताराला येतात. लक्षात घ्या, म्हणजे ज्ञानोबर आहे. ज्ञानोबर आहे पृथ्वी तलावर आले तर ते कोणाचा अवतार आहेत? महाविष्णूचा अवतार. सखा माझा महाविष्णूचा अवतार असणारे ज्ञानोबर आहे पृथ्वी तलावर आले खरे. अलंकापुरात त्यांचं राहणं झालं खरं, पण कोणासाठी झालं? तर लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसे कळवळ्याची जाती करीला भाविना प्रीती. कारण माऊलींना माऊली का म्हटलं गेलं? माऊलीच्या चित्तात माऊली कोणाला म्हणतात? ज्या आईच्या अंतकरणात लेकराचं हित आहे, ज्या आईच्या अंतकरणात लेकराचं प्रेम आहे, तिला म्हणतात माऊली. म्हणून माझ्या माऊलींना विश्व माऊली म्हटलं गेलं. माऊलींच्या हृदयातही हिताचा कळवळा निर्माण झाला. कारण संत काय करतात? अहितापासून काढीती आणि हित वाढवित. अहितापासून आपल्याला काढतात आणि हिताची वाढवणूक करतात. ज्ञानोबरायांचं अवतार कार्य पूर्ण होत आलं. ज्ञानोबरायांचं अवतार कार्य पूर्ण झाल्यानंतर ज्ञानोबरायांच्या लक्षात आलं एवढं सगळं मी केलं, पण भगवंताचा अतिशय लढीवाळ असणारा भक्त नामा अजूनही उद्धारायचा राहिलाय, अजूनही योग्य त्या भक्तीच्या वाटेवर यायचा राहिलाय. भलेही नामदेवाच्या कीर्तनात देव नसतो, भलेही नामदेवाच्या ताटात देव, नामदेवाचा तेवढा भाव होता म्हणून सगुण रूपातल्या देवाला सुद्धा प्रगट व्हावं लागलं. नामदेव कीर्तन करी पुढे देव. पण ज्ञानोबाला कळालं. काय कळालं? पंढरपुरामध्ये असा एक संत राहतोय ज्या संताला अजूनही जीवन उद्धाराचा मार्ग कळाला नाही, अजूनही तरायचा मार्ग कळाला नाही. म्हणून ज्ञानोबरायांनी काय केलं? आता मला पंढरपुरामध्ये जाऊन नामाची भेट घ्यावी लागते की काय, असा मानस निर्माण केला आणि ज्ञानोबरायांची वारी आता पंढरपुराकडे निघाली.
बरं, पंढरपुराकडे निघाली असताना ज्ञानोबा यांच्या अंतःकरणात एकच भावना आहे की 22 वर्षामध्ये, या 22 वर्षामध्ये मी या जनाला 16व्या वर्षी जी ज्ञानेश्वरी लिहिली, ती ज्ञानेश्वरी कशासाठी लिहिली तर अज्ञानी अशिक्षित असणाऱ्या समाजाला वेदांचं सार असणारी भगवद्गीता आणि त्या भगवद्गीतेचा सार असणारी ज्ञानेश्वरी ही सर्वसामान्य जीवाला कळावी म्हणून माऊलींनी काय केलं, जेने निगमवल्ली प्रकट केली. म्हणजे माऊलींनी तुमच्या आमच्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिली. पण माऊलींच्या लक्षात आलं आता मी गेल्यानंतर या समाजाला अजूनही एक असा संत आहे जो योग्य तो मार्ग दाखवू शकतो, पण त्या संताच्या जीवनाचा उद्धार झाला पाहिजे. म्हणून ज्ञानोबा पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या नामाचा गजर करत पंढरपुराकडे निघाले आणि ज्ञानोबांचं अंतकरण विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. ज्ञानोबारी निघाले. अहो कुठं निघाले तर पंढरीकडे निघाले. कोण वाट बघतोय पंढरीत? साक्षात विश्वाचा मालक जगाचा नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा वाट बघतोय. कोणाची? माझ्या ज्ञानोबाची. ज्ञानोबा पंढरीकडे निघाले. अहो पंढरपूर म्हणजे आहे तरी काय, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. पंढरपुराकडे माझ्या ज्ञानोबाची वारी निघाली. ज्ञानोबा पंढरीत आले. नामाला ऐकू गेलं. काय ऐकू गेलं? म्हणे नामा ज्ञानेश्वर महाराज आळंदीवरून पंढरपुरात आले. साक्षात देवानी यावं ज्ञानोबाच्या भेटीला. ज्ञानोबाला बघून देवाची दशा व्हावी. देवाने म्हणावं, काय म्हणावं? देख रुक्मिणी, हा असा एक योगी आहे, या योगी गेल्यानंतर असा योगी परत होणे नाही. साक्षात विश्वाच्या मालकाने ज्ञानोबारायांचं दर्शन घेण्यासाठी पंढरपुरात यावं. नामाला जशी हाक ऐकू गेली ज्ञानोबाराय येत आहेत, तसे नामाचे डोळे पाणावले. अहो इतके पाणावले, ती विश्वाची माऊली, तो कैवल्याचा पुतळा, तो साधकांचा मायबाप, तो चैतन्याचा जिव्हाळा या नाम्याला भेटायला आलाय. नाम्याची दशा. नामदेव महाराज आता नामदेव महाराज राहिले नाहीत. एकीकडे प्रेमाचा सागर आहे, एकीकडे ज्ञानाचा सागर आहे. एकीकडून ज्ञान आहे, एकीकडून प्रेम आहे. ज्ञानाच्या सागरामध्ये ओढ निर्माण आहे, प्रेमाला भेटायची. प्रेमाच्या सागरात ओढ आहे, ज्ञानाला भेटायची. पहा बरं, फार मोठा संगम आहे जिथे ज्ञान आणि प्रेम एकत्र येणार आहे. जसं नामदेवाला ऐकू गेलं, नामदेव महाराज पळत पळत ज्ञानोबारायांकडे आले. अहो नुसते आले नाहीत, अहो नुसते आले नाहीत. ज्ञान आणि प्रेमाच्या संगमात दोघे एकमेक बुडून गेले. दोघांनी एकमेकाला अशी मिठी मारली, अशी मिठी मारली, ज्या मिठीमध्ये समस्त जीवन उद्धारायची ताकद आहे. ज्ञानोबानी नामदेवाला मिठी मारली आणि दोघांच्याही डोळ्यातून घळा घळा अश्रू येतात. ज्ञानेश्वर महाराज नामदेवाला म्हणतात, नामा, अरे म्हणे तू 8व्या वर्षी देवाला खीर चारलीस. काय तुझा पराक्रम रे? देव तुझ्या कीर्तनात नाचतो. अरे देवाने तुझी खीरही खावी. साक्षात विश्वमौली ज्ञानोबराय नामदेवाचं वर्णन करताना नामदेवाचं कौतुक करतात, तेव्हा नामदेवरायांची विनम्रता बघा. ज्ञानोबरायांना नामदेव महाराज सांगतात, माऊली, अहो मी तर तो विठ्ठलाच्या पायीचा येडा खुळा दास आहे. मला त्या विठ्ठलाच्या पायाशिवाय दुसरं काही ज्ञान नाहीये आणि त्याच्याशिवाय या लेकराला दुसरं काही नको आहे.
ज्ञानेश्वरी लिहिलीत आणि भगवत गीतेवर एक अलंकार चढवला. काय तुमचं ज्ञान आहे? ज्या तुमच्या एका शब्दाच्या ज्ञानामध्ये समस्त समाज तरावा इतकं ज्ञान तुमचं आहे. दोघांचेही विचार जुळत आहेत, दोघांच्याही मुखातून शब्द बाहेर पडतायत. त्या संगमातून निर्माण होणार आहे ते अनादिकालचं तत्व, त्या संगमातून निर्माण होणार आहे ते शाश्वत सुख. आणि दोघांच्याही हृदयातून एकच ठाव फुटू लागला, तो म्हणजे विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा हे विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा हे विठ्ठलाचा. हो, एकीकडे ज्ञानाचा सागर असणारे माऊली आहेत, एकीकडे प्रेमाचे सागर असणारे नामदेवर आहेत. दोघांनी एकमेकाला मिठी मारली. दोघेही संत आहेत पण विनम्रतेचा भाव आहे, एकमेकाचं कौतुक करतायत. एवढं सगळं झाल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज नामदेवाला म्हणतात, नामा एक काम करशील का रे? अरे एवढ्या लांबून तुझ्यासाठी मी पंढरपुरात आलो, आता माझ्यासाठी एकच कर, माझ्यासाठी तीर्थयात्रेला चल. कुठं चल? तीर्थयात्रेला चल. का बरं चल म्हटले? कारण ज्ञानोबराय नामदेवराला सांगतात, हे बघ नामा, तू पंढरपुरात राहिलास, रोज पांडुरंगाला पाहतोस, रोज पांडुरंगा चरणाचं दर्शन घेतोस, आज मी तुला तीर्थातला पांडुरंग दाखवतो, तू काय कर माझ्यासोबत. आता हे ऐकल्यानंतर नामदेवाच्या आधी देवाचं हृदय धडधड करायला लागलं. आणि देव ज्ञानेश्वर महाराज सांगतो, ज्ञाना, अरे तू असशील ज्ञानाचा सागर, अरे तू असशील, तुझ्याकडे अनेक प्रकारचं ज्ञान आहे, पण माझा नामा साधा भोळा रे, जसा घेऊन जाशील तसा आणून सोड. आता नामदेव महाराजांच्या विचारांचे आणि भक्तीचं सामर्थ्य किती मोठं आहे. जगाच्या बापाने ज्ञानेश्वर महाराजांना सांगावं, जसा नेऊन जातोय तसाच घेऊन. नामदेव महाराजांनी देवाच्या पायावर डोकं ठेवलं. नामदेवाच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत की देवा तुझ्यापासून लांब चाललोय, परंतु जसं नामदेवरायांना वाटते मी देवापासून दूर चाललो, पण ज्ञानेश्वर महाराज माझ्या नामदेवाला देवाच्या जवळ घेऊन चाललेत. देव देव म्हणून व्यर्थ का हिंडशी, निज देवाने येण्याचे मुळे कोणा. नामदेवाला वाटतंय मी पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याला सोडून लांब जातोय, पण ज्ञानदेवाच्या अंतःकरणात एकच व्याकुळता आहे की ती म्हणजे जवळ असणाऱ्या देवाला, जवळ असणाऱ्या परमात्म्याला माझ्या नाम्याला दाखवून द्यायचंय. दोघेही तीर्थाला गेले, नुसते गेले नाहीत, काशी विश्वनाथाला गेले. दोघेही संतांचं महात्म्य एवढं मोठं की साक्षात काशी विश्वनाथ ज्ञानोबरायांचं दर्शन घेण्यासाठी यावं. धरी प्रेम हात काशी विश्वनाथ. काशी विश्वनाथांनी साक्षात ज्ञानोबरायांचा हात धरला. गंगामाई सुद्धा ज्ञानोबरायांचं दर्शन घेण्यासाठी आले. सगळं तीर्थ फिरून झालं. नामदेवराय तीर्थ फिरले, ज्ञानेश्वर महाराज तीर्थ फिरले आणि ज्ञानेश्वर महाराजांनी नामाला सांगितलं, हे बघ नामा, एक जाता जाता सांगतो बरं, एक लक्षात घे. तू म्हणत असशील पांडुरंग परमात्मा फक्त विठेपुरताय, तू म्हणत असशील पांडुरंग परमात्मा फक्त मंदिरापुरताय, तू म्हणत असशील पांडुरंग परमात्मा फक्त पंढरपुरात आहे, तर ऐक नामा, तर पांडुरंग परमात्मा कुठे आहे? विठ्ठल जळी स्थळी भरला, विठ्ठलची विठ्ठल भरला रिता नाव ठाव नाही उरला. अरे नामा बाहेर आहे. कशातून बाहेर आहे? ज्या गोष्टीत तोडकलाय त्यातून बाहेर आहे. दिव्य दृष्टी उघड, विशाल कर तुझी दृष्टी आणि तुझ्या विशाल झालेल्या दृष्टीने बघ. ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठन भरला, घन दाट हरी दिसे. ही संतांच्या संगतीची ताकद आहे, ही वैष्णवाच्या संगतीची ताकद आहे. ज्ञानोबरायांच्या आयुष्यामध्ये, नामदेवरायांच्या आयुष्यामध्ये ज्ञानोबरायांची संगत झाली आणि त्या संगतीमुळे विसोबा खेचरांना कोणाच्या आयुष्यात यावं लागलं? नामदेवाच्या आयुष्यात यावं लागलं. आणि नामदेवाच्या आयुष्यात आल्यानंतर नामदेव महाराज म्हणतात, नामा मने निकी दाविली सोय न विसंबे पाय. हो, सद्गुरु नाईके पूर्ण कृपा केली, नीच वस्तू दाविली. हे कोणाचे बोल आहेत? स्वतः नामदेवरायांचे बोल आहेत. म्हणजे नामदेवराय म्हणत माझा देव कुठे आहे? तर फक्त पंढरपुरात आहे. तेच नामदेवराय म्हणतात, आता देव सद्गुरुनाथांनी माझ्या जवळ असणारी गोष्ट मला दाखवली आणि हेच सुख वैष्णवाच्या संगतीत या अभंगाचं पहिलं चरण. वैष्णवा संगती सुख वाटे दिवा.
वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काय नेने. तुकोबांचं म्हणणं आहे वैष्णवाच्या संगतीत सुख आहे. मी आत्तापर्यंत काय सांगितलं की वैष्णवाची संगत झाल्यानंतर जीवाचा उद्धार होतो. आता मला सांगा वैष्णवांच्या संगतीने सुख प्राप्त होतं तर सुख म्हणजे काय? आम्ही आतापर्यंत समजून घेतलं वैष्णव म्हणजे काय, आम्ही आतापर्यंत समजून घेतलं वैष्णवाच्या संगतीने होतं काय. आता मला सांगा सुख म्हणजे काय? बरेच जणांना प्रश्न आहे, कारण माणूस नावाचा प्राणी जन्मल्यापासून मरेपर्यंत फक्त सुखाच्या शोधात आहे. पण सुख समजलं का? सुख उमगलं का? अहो पावला पावलावर सुख आहे पण आम्हाला सुख समजलं नाही. सुखाची व्याख्या माझी माऊली करते. माऊली सांगते किंबहुना असो हे जीव आत्म्याचे लाहे ते त्याचे होय तया नाम सुख. सुखाची व्याख्या करत असताना माऊली सांगते ऐक, जिथं आत्म्याचं आणि जीवाचं ऐक्य होतं, जिथं जीव आणि शिवाचं मिलन होतं त्या ठिकाणी निर्माण होणारा आनंद म्हणजे खऱ्या सुखाची व्याख्या. मग हे सुख आम्हाला अनुभवायचं आहे. विचार करा, राम कोण आहे? जगाचा मालक आहे की नाही? मर्यादा पुरुषोत्तम आहे, पण वशिष्ठ मुनींना शरण राम केला वशिष्ठ मुनी तारक कृष्ण गुरु संदीपनी परब्रह्म. म्हणजे रामाला देखील कळालं मनुष्य जन्माला आल्यानंतर संतांची संगत धरावी लागते, त्याशिवाय सुखाची प्राप्ती नाही, त्याशिवाय परब्रह्माची प्राप्ती नाही. कृष्णाला कळालं 12 वर्ष का होईना संदीपनी ऋषींच्या आश्रमात मला संदीपनी ऋषींची संगत धरावी लागेल, त्याशिवाय मला सुख कळणार नाही, परब्रह्म कळणार. पण आम्हाला रामच कळाला नाही, आम्हाला कृष्णच कळाला नाही. का कळाला नाही? आम्ही फक्त अयोध्येपुरता मर्यादित ठेवला होतो तेवढा नाही. राम तो कालचा पुत्र दशरथाचा अनंत युगाचा आत्माराम, तो अनंत युगाचा आत्माराम आहे. आणि तो समजल्यानंतर जी स्थिती प्राप्त होते ती स्थिती म्हणजे सुख आहे. आता सुखाची व्याख्या करत असताना जर माऊलींचं म्हणणं आहे आत्म्याच्या ठिकाणी होणारा आनंद म्हणजे खऱ्या सुखाची व्याख्या आहे. मग हे सुख कशाने प्राप्त होतं? तर गुरुवाक्याने प्राप्त होतं. गुरुवाक्य मन धुतले, मन धुतल्यानंतरच आत्म्याच्या ठिकाणी सुखाची प्राप्ती होते. बरं अशी तशी होत नाही. मग कशी होते? कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे हृदयी प्रगटे. आणि खऱ्या अर्थाने जर आपल्या डोळ्यातून अश्रू आले कोणासाठी? भगवंतासाठी. पण कधी येतं? ज्या दिवशी आमच्या हृदयात राम प्रगटतो ना त्या दिवशी. हीच स्थिती तुकोबाई वर्णन करतात. नाचे टाळी पिटी प्रेम अंग धरणी लोटी माझे सखे ते सज्जन भोळे भाविका. तुकोबांचं म्हणणं आहे एकदा का जीव शिव दशेला पोहोचला की त्याला सुखाची प्राप्ती जरूर होते. पण ती सुखाची प्राप्ती झाल्यानंतर होतं काय? तर तुका म्हणे देह भरला विठ्ठलेन काम क्रोध घर केले रीते. आता बऱ्याच जणांच्या मनात हा संभ्रम आहे. अवस्था होते म्हणजे देव अंगात येतो. तुम्हाला सांगते देव अंगात येत नाही, देव अंगातच असतो. देव अंगात येत तो अंगातच येतो. मग ही अवस्था का निर्माण होते? तर तुका म्हणे देह भरला विठ्ठले. ज्या दिवशी तुमच्या अंतःकरणामध्ये तो विठ्ठल भरला जाईल त्या दिवशी काम क्रोध लोभ हे तुमच्या अवस्थेच्या मार्फत बाहेर पडत असतात. या या देवाचे देवाचे या या देवाचे देवाचे भरतावारे या या देवाचे देवाचे भरतावारे या या देवाचे देवाचे भरतावारे चे प्रेमाचे फेपरे की प्रेमाचे प्रेमाचे फेपरे वारं भरलं पाहिजे. पण कोणाचं भरलं पाहिजे? त्या निर्गुण निराकार परमात्म्याचं वारं भरलं पाहिजे. आणि जे बाहेर पडतं त्याला म्हणायचं अवस्था. आता ही अवस्था कशी असते? 3 प्रकारची असते. सात्विक प्रकारची असते, रज प्रकारची असते आणि तम प्रकारची असते. ज्याची वृत्ती तशी 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 त्याला अवस्था प्राप्त होते. अष्ट सात्विक म्हणजे 8 प्रकारचे भाव उत्पन्न होतात. कोण रडतं, कोण हसतं, कोणाच्या डोळ्यातून पाणी येतात, कोणाला कशी कशी दशा प्राप्त होते ती त्याच्या त्याच्या गुणाने होते. ज्याचं अंतःकरण सात्विक आहे त्याची स्थिती कंठी प्रेम दाटे अशी होते. ज्याचं अंतःकरण हे थोडंसं रजगुणाचं आहे, तम गुणाचं आहे त्याची स्थिती कशी होते? तर नाचे टाळी पिटीन प्रेमांगे. म्हणजे प्रत्येकाच्या गुणाप्रमाणे त्याची तशी अवस्था निर्माण होते. फक्त अवस्थेबद्दलचा भ्रम निघाला पाहिजे. आणि तो कसा निघेल?
तीन प्रकारच्या गोष्टी असतात, साध्य, साधन आणि साधक. ज्या दिवशी एखादं साध्य म्हणजे काय, तो परमात्मा, तो आम्हाला साध्य करायचा. ज्या दिवशी जीवाला कळेल ते साध्य मला काय करायचं, प्राप्त करायचं आहे, तर जो प्राप्त करतो तो म्हणजे साधक. कशाने प्राप्त करतो, ते साधन म्हणजे नाम, आणि त्या नामाच्या जोरावर स्थिती प्राप्त होते, त्याला म्हणायचं अवस्था. ही अवस्था प्राप्त होण्यासाठी सुद्धा प्रोसेस आहे. काय प्रोसेस आहे, ती गुरुकडे जावं लागतं, गुरुकडून तत्व घ्यावं लागतं. नुसतं तत्व घेऊन चालत नाही, चित्त तेवढं शुद्ध लागतं. कारण भल्या भल्यांकडे नाम आहे, भल्या भल्यांना स्थिती प्राप्त नाही. का प्राप्त नाही, तर बुद्धी आणि मन चित्त अहंकार होणं हे चतुर्विध चिन्ह अंतःकरणाचे. चार स्थिती ज्या मनाचे त्या एकाग्र नाहीत. बुद्धीची निश्चय लागतं, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एक केशवराजे. मनाचे एकाग्र लागते, तू मन हे मीची करी, माझ्या भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी. चित्त एकाग्र लागतं, तू का म्हणे चित्त करा रे निर्मलन. येऊनी गोपाळ राहे ते येऊनी गोपाळ राहे ते येऊनी गोपाळ राहे ते येऊनी गोपाळ राहे ते कामने चित्त करा रे निर्मळ 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 येऊनी गोपाळ राहे ते येऊनी गोपाळ राहे ते येऊनी गोपाळ राहे ते येऊनी गोपाळ तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ येऊने गोपाळ. म्हणजे बुद्धी मन आणि चित्त ह्या तीन गोष्टी कशासाठी लागतात, तर ही स्थिती प्राप्त होण्यासाठी लागतात. ही स्थिती भल्या भल्यांना प्राप्त होत नाही. जर आपल्याला प्राप्त होत असेल तर लक्षात घ्या, आपल्यासारखा भाग्यवान कोणीही, कारण ही स्थिती ज्याला प्राप्त होते त्याला निर्गुण निराकार परमात्मा कळतो. असा तसा कळत नाही, कारण ब्रह्मज्ञान रस्त्यावर वाटायची गोष्ट नाहीये, ब्रह्मज्ञान बाजारात मिळणारी गोष्ट नाहीये. ब्रह्मज्ञान ही अनादी कालपासून आलेली गोष्ट आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, म्हणजे भगवान महादेवांपासून ते आपल्यापर्यंत आलेलं आहे. ते सोपं नाहीये आणि ते सर्व साधारण नाहीये, पण बाबांच्या कृपेने आपल्याला सहज मिळालंय. म्हणून आपली ही स्थिती सहज व्हायला पाहिजे. आपली सुद्धा स्थिती कशी व्हायला पाहिजे, सहज व्हायला पाहिजे. बरं, याचा अर्थ असाही नाही की आपण दिवसभर एका ठिकाणी बसावं, कामामध्ये काम आणि म्हणा राम राम. ही जर स्थिती आमची असेल ना, तर भगवंताला सुद्धा याच्या पलीकडे काही नाही. जेव्हा माणसाला ही स्थिती अवगत होते, माझं म्हणणं आहे परमार्थ हा व्यवस्थेचा नसावा, परमार्थ अवस्थेचा असावा. जर आपल्या जीवनात अवस्था आहे, आपल्या जीवनात दशा, आपल्या जीवनात स्थिती आहे, तिथं काय होतं, चित्त चैतन्य होता भेटी. तिथं काय होतं, चैतन्याची चित्ताची काय होते, गाठ भेट होते, आणि त्यातून निर्माण होणारी ही दशा आम्हाला जी प्राप्त होते ती खऱ्या अर्थाने सुखाची व्याख्या. ते खरं सुख आहे, ते शाश्वत सुख आहे. परमनंट सुखाची डेफिनेशन हीच आहे. याच्या पलीकडं तुम्हाला सुख मिळेल, पण ते कसं आहे, विषय सुख आहे. विषय सुख कसं, शास्त्र सांगतं, विषय सुखापुढे ब्रह्मसुखापुढे विषय सुख हे मेष मात्र आहे. आणि आम्ही सगळे जीव कशाला भुललेलो आहे, विषय सुखाला भुललेलो आहे. आज आपण एखाद्या गोष्टीची गाडी घेतली, एक बंगला बांधला, तर आपल्याला त्याचं सुख किती दिवसापुरत आहे, क्षणिक आहे. आपला मुलगा जन्मल्यानंतर आम्ही पेढे वाटतो की नाही, तोच मुलगा मोठा झाला आणि तुम्हाला सोडून गेल्यावर दुःख आहे की नाही, आहे का सुख मग, नाही आहे की नाही. पण आपल्याला जाणायचं आहे, कारण आजा गेला पंजा गेला, बाप मसना गेला, आणि देखत नातू पण तू आम्हाला सुधारायचं. आता आजा गेला सगळं गेलं, पण आता मी तरी सुधरू. मग माझी पण ती दशा झाली, माझी दशा व्हायलाच पाहिजे. ही स्थिती अंतःकरणाची पाहिजे, आणि त्यासाठी लागतं तरी काय, तर भगवंताचं नामस्मरण. घे हरिनाम घे माया सारी, हरिनामाशिवाय दुसरं साधनच नाही ती अवस्था होण्यासाठी. मग ही अवस्था झाल्यानंतर तो निर्गुण निराकार परमात्मा आम्हाला समजतो. मग कसा समजतो, सर्व घटी राम देहा देही एक सूर्यप्रकाशक, सगळीकडे असणारा राम. असा आहे का यांच्यात आत्मे, तुमच्यात आत्मा आहे, असं आहे का? सगळ्यांच्या मध्ये असणारा आत्मा कसा आहे, सेम आहे. सगळ्यांच्या हृदयामध्ये असणारा राम सेम आहे. म्हणून माऊली काय म्हणते, ये रवी सर्वांच्या हृदय देशी, मी अमुक आहे ऐसी, जे बुद्धी स्प्रहे अहरणीशी ते वस्तू का. तुझ्या बुद्धीला दिसणारी हर एक गोष्ट त्या गोष्टीत मी आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू, असं त्या सर्व सुखाशी आरामून की भ्रांती से कामू. म्हणजे आपल्या हृदयात असलेला राम खऱ्या सुखाचं कारण आहे.
मग तो राम आम्हाला समजला पाहिजे. जनाबाई महाराज सांगतात देव आहे 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 हृदये मंदिरी शोधून पाहे शोधून पाहे मंदिरी शोधून पाहे शोधून पाहे देवनटला नाना परी नाना परी 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 जनाबाई महाराज काय सांगतात बरं देव आहे एकदा नाही सांगत बरं दोनदा सांगत. का बरं दुर्युक्ती वापरली? त्यांना माहिती हा समाज एकदा सांगून कधी ऐकणाऱ्यातला नाही म्हणून दोनदा सांगितलं. बाबा तो आहे आम्हाला पण मान्य तो आहे पण कुठं आहे? हृदयात आहे. ते असं नाहीच म्हटलं हृदयात आहे तुला शोधावं लागेल म्हटल्या. मग आम्हाला शोधायचं आहे त्याला आम्हाला शोधायचं आहे आत्मस्वरूपाला जाणायचं आहे मी कोण आहे हे जाणायचं आहे. जनाबाई महाराजांचं जर म्हणणं आहे देव हृदयात आहे तर तो शोधण्यासाठी काय लागतं तर त्यासाठी जीवनामध्ये संतांची संगत लागते त्याशिवाय तो देव आपल्याला समजत मग हाच चराचरात भरलेला भगवंत माझ्या माऊलींना कळाला. मग ते काय म्हणतात अनंत रूपे अनंत वेशे देखिला म्यातासी अनंत रूपे अनंत वेशे देखिला म्यातासी बाप रखुमा देवीवर गुण बाणली कैसे बाप रखुमा देवीवर गुण बाणली कैसे अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्यातासी बाप रखुमा देवीवर गुण बाणली कैसे हे बाप रखुमा देवीवर गुण बाणली कैसे देखिला देखिला माये देवाचा देव 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 विठला संदेह निमाले तुझे पाना निमाले तुझे पाना देखिला देखिला माये देवाचा देव देखिला देखिला माये देवाचा देव विठ्ठला संदेह निमाले तुझे पाना देखिला देखिला माये देवाचा देव देखिला देखिला माये देवाचा देव माऊली म्हणतात निवृत्तीनाथांची माझ्यावर कृपा झाली आणि योग्यांना सुद्धा जो दुर्लभ आहे. आता माऊली स्वतः एक योगी आहेत बरं माऊली स्वतः एक योगी आहेत परंतु ते काय म्हणतात योग्यांनाही दुर्लभ आहे ज्यांना 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणांचं ज्ञान आहे जे पंडित आहे जे विद्वान आहेत त्यांच्यासाठी सुद्धा जो दुर्मिळ आहे तो मी पाहिला साधा सुद्धा नाही पाहिला. हो देवांचा देव पाहिला. मग कसा आहे तो देवांचा देव अनंत रूपे अनंत वेशे देखिला म्यात्यासीन बाप रुखमा देव रुखन बाणली घेतला नंबर आहे सांगतात अनंत रूपामध्ये अनंत वेशामध्ये नटलेला तो निर्गुण निराकार परमात्मा मी पाहिला आणि तो पाहिल्यानंतरची दशा तुकोबरा अभंगाच्या दुसऱ्या चरणात प्रकट करतात. गायनाचे उडे आपुली या छंदे गायनाचे उडे आपुली या छंदे आपुली या छंदे गायनाचे उडे 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 आपुली या छंदे वनाचिया जोगे आवडीने मनाची
तुकोबराय सांगतात गाये नाचे उडे आपोलिया छंदेन मनाची आनंदे आवडीने वैष्णवाची संगत झाल्यानंतर महावाक्याचा बोध झाल्यानंतर स्थिती प्राप्त होते. आणि ती स्थिती कशी प्राप्त होते तर गाये नाचे उडे आपोलिया छंदेन मनाची आनंदे. मग आता ही स्थिती प्राप्त होण्यासाठी सुद्धा माणसाला संन्यासी व्हावं लागतं. आता मी काय म्हटलं माणसाला काय व्हावं लागतं. तुम्ही म्हणाल मग भगवी कपडे घालून मी हिमालयात जावं का. संन्यासाची ही व्याख्या आहे का. वरी भगवा झाला नामेन अंतरी वश त्याला संन्यासी म्हणू नये. मग संन्यासी कोणाला म्हणावं. श्रीकृष्ण परमात्मा सांगतो मी माझे आठवण विसरले जयाचे अंतकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर. आम्हाला संन्यासी व्हायचंय पण कसा संन्यासी व्हायचंय माझ्यातलं सगळं मी विसरलं पाहिजे. आपली स्थिती कशी झाली पाहिजे मग देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ बाहो चरण न सोडी सर्व थान तुझी आण पंढरीनाथ. आपली अशी अवस्था झाली पाहिजे. इंद्रिय विषय विसरती ते सोहम भाव प्रतिती. आपले इंद्रिय सुद्धा विषय विसरले पाहिजे. काय होतं ना आम्ही भलेही म्हणतो कर्माचा त्याग करायचा पण आपले डोळे पाहिल्याशिवाय राहत नाहीत कान ऐकल्याशिवाय राहत नाही नाकाने श्वास घेतल्याशिवाय राहत. आम्ही कर्म त्यागू शकत नाही पण आम्हाला भगवंताचं एवढं वेळ असावं भगवंताचा परमार्थाविषयी एवढा जिव्हाळा असावा की आपल्या इंद्रियांना सुद्धा विषयाचा विसर पडावा. आणि आपल्या भगवंतासाठी देह गेला तरी चालेल. ही नामदेवाची जी स्थिती आहे ती स्थिती आमची ही व्हावी. ही स्थिती ज्याची आहे त्याला संन्यासी म्हणावं. कारण की देव काय म्हणतो माहिती का अर्जुनाला की अर्जुन ऐक गृहस्थ आश्रमात राहूनही जो व्यक्ती परमार्थ करतो तो फार श्रेष्ठ आहे. कारण कर्माला घाबरून पळून जाणाऱ्याला संन्यासी म्हणतात. मग आम्ही तुम्ही कर्म करत असतानाही भगवंताची पूजा करतो याचा अर्थ आपण श्रेष्ठ आहे. परंतु ते कोणत्या मार्गाने घेतलं पाहिजे आणि कसं घेतलं पाहिजे हे आम्हाला कळलं पाहिजे. कारण भक्ती ही भावाशिवाय होऊ शकत नाही. भावे विना भक्ती भक्ती विना मुक्ती बळे विना शक्ती. आपल्याकडे जर ताकद नाहीये तर आपण शक्तीचं वर्णन करू शकत नाही किंवा शक्तीबद्दल बोलू पण शकत. जर भक्ती करायची तर त्यासाठी भाव लागतो आणि भक्तीशिवाय मुक्ती सुद्धा प्राप्त होत. मग आम्हाला जर ते सुख प्राप्त करायचं आहे तर त्या सुखासाठी अंतःकरण निर्मळ लागतं. मग कसं लागतं जैसे गंगा वाहे तैसे त्याचे मन. गंगेपेक्षा सुद्धा पवित्र मन लागतं. तुळशीच्या पानापेक्षाही मन पवित्र लागतं. तेव्हा त्या माणसाला ती स्थिती प्राप्त होते. बरं भाव एवढी मोठी गोष्ट आहे का हो. आमच्या अंतःकरणात अनेक प्रकारचे भाव राज्य करतात. द्वैत भाव आहे त्यानंतर अहम भाव आहे. पण माऊली म्हणते द्वैताची झाडणी गुरु ज्ञान तया कैसे कीर्तन. गुरुचं ज्ञान सुद्धा द्वैताची झाडणी करते. संत नेहमी झाडायचं काम करतात पण काय झाडायचं काम करतात आपलं अंतःकरण झाडायचं काम करतात. अंतःकरणामध्ये साठलेला कचरा झाडायचं काम करतात. अंतःकरणामध्ये साठलेलं द्वैत झाडायचं काम करतात. आणि तुम्हा आम्हाला भेटलेलं नामाचं जर काय काम असेल तर ते म्हणजे चित्ताची शुद्धता करणं. ते म्हणजे चित्तातील भेसळ काढणं. आणि ती भेसळ निघून गेल्यानंतर तिथं देव येऊन राहतो. हे गोकुळ आहे लक्षात घ्या. हे गोकुळ आहे पण या गोकुळात कृष्ण तेव्हाच राहतो जेव्हा या गोकुळात प्रेम आहे. सरळ सरळ पाहायला गेलं माझं काय म्हणणं आहे गोकुळात श्रीकृष्ण परमात्मा राहिला. तो मथुरेतही राहू शकला असता पण गोकुळात राहिला का तर गोकुळात प्रेम आहे. ज्यावेळेस मथुरेतलं पाप मेलं ज्यावेळेस मथुरेतला कंस मेला त्यावेळेस देव तिथे जाऊन राहिला. याचा अर्थ यात पाप असेल तर देव राहत नाही. यात जर अनेक प्रकारचे विविध प्रकारचे भाव असतील तर देव राहत नाही. देवाला एकच भाव लागतो तो म्हणजे शुद्ध सात्विक असा भाव. कारण देव प्रेमाचा भूक केलाय. प्रेम सुख देईन प्रेम सुख देईन प्रेमाविना नाही. देवाला फक्त आणि फक्त प्रेम लागतं. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही. तुकोबराय सांगतात काही न लगे एक भावाची कारण तू का म्हणे आन विठोबाची. भगवंताला काही लागत नाही फक्त एक भाव लागतो. आणि तो भाव जर अंतःकरणात असेल तर आपली स्थिती कोणासारखी होते माहिती का मीरेसारखी होते. मी नेहमी मीराबाईचं उदाहरण काय सांगते माहिती का. मीराबाई राजाची कन्या आहे. कोणाची राजाची. पण तिची स्थिती कशी आहे न धरती लाज नाही जना सवे काज. तिची स्थिती अशी आहे राजाची कन्या आहे पण अंतःकरणात कोणत्याही प्रकारचा लाज नाही. म्हणून तिची स्थिती कशी आहे नाचेंगे 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 मैं तो हरि गुण गावत नाचेंगे 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 हरि तो हरि गुण गावत नाचेंगे मैं तो हरि गुण गावत नाचेंगे 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 मैं तो हरि गुण गावत नाचेंगे 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 नाचेंगे
नाचूंगी, मैं तो हरि गुण गावत नाचूंगी। अपने मंदिर में बैठ बैठ कर गीता भागवत बाजूंगे। अपने मंदिर में बैठ बैठ कर गीता भागवत नाचूंगी। नाचेंगे 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 नाचोगे, नाचेंगे 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 नाचोगे, मैं तो हरि गुण गावत नाचोगे। नाचूंगी 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 नाचूंगी, मैं तो हरि गुण गावत नाचूंगी, मैं तो हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी नाचूंगी, मैं तो हरी गुण गावत। मीऱ्याची स्थिती आहे, म्हणजे चोखोबांची ही स्थिती आहे। अहो चोखोबाची ढोरं उडायला सुद्धा देवाने यावं, काय यावं? कारण ज्या सुखा कारणे देव वेडावला आणि वैकुंठ सोडवणी संत सदनी राहिला। कारण संतांजवळ सुख आहे म्हणून देव सुद्धा संतांच्या घरची कामं करायला येतो। का हो जावतो बाबाच्या रणात खुरपायला आला नाही का? रोहिदासा संघ चरमुरंगू लागला नाही। अहो जिथं देवाचं राक्षसाचं वाकडं असतं त्या भक्त प्रल्हादासाठी नरसिंहाच्या रूपात तो आला। एकीकडे दुर्योधनाचा महाल आहे, एकीकडे विदुराची झोपडी आहे। देवानं विदुराच्या झोपडीत जावं, कारण दुर्योधनाच्या महालात अहंकार आहे, जिथं अहंकार आहे तिथं देव राहत नाही, जिथं भाव आहे तिथं देव राहतो। नामदेवासोबत घडे फुंकू लागायला सुद्धा देव आला, नामदेवाची शिंपी कामं करायला सुद्धा देव आला। अहो देव कोणासाठी नाही आला? प्रत्येकासाठी आला। शबरीची गोष्टी बोरं खायला सुद्धा रामाला यावं लागलं। काय यावं लागलं? शबरीच्या चित्तात तेवढा शुद्ध भाव आहे आणि तेवढ्या अंतकराने तिने हाक मारली। अहो द्रौपदीचा वस्त्रहरणावेळी देव आला, लगेच आला का? लगेच आला नाही। तिला काय वाटलं? इथं बसलेले कृपाचार्य द्रोणाचार्य हे श्रेष्ठ आहेत, 5-5 शूरवीर पांडव आहेत, पण जेव्हा तिला कळलं यातला एकही माझा नाही, तू का म्हणे तुझं सोडविना कोणी एकच चक्र पाणी वाचून या। तिला कळालं इथं बसलेला कोणी माझा नाही, मग तिनं कृष्णाला हाक मारली आणि तेव्हा श्री कृष्ण परमात्मा तिथं आला। देव येतो पण अंतकरणातून त्याला हाक द्यावी लागते, अंतकरणातून त्याला बोलावं लागतं। मिरेचा विषाचा प्याला प्यायला सुद्धा देव आला, द्रौपदीच्या वस्त्रहरणावेळी वाचवायला सुद्धा देवच आला। कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया। वेळ का सख्या का वेळ लावला? द्रौपदीला वाटलं इथं बसलेले माझे म्हणून वेळ लावला। तेव्हा तिला कळलं इथं कोणी नाही, तो एकटाच माझा आहे। तेव्हा तिने गोविंदाला हाक मारली, हे गोविंदा तुझ्याशिवाय मला कोणी वाचवू शकत नाही, आमच्याही जीवनामध्ये त्याला त्याच्याशिवाय आम्हाला शेवटच्या क्षणी वाचवणार कोणीही। आता वाचवणार याचा अर्थ काय आपल्याला जिवंत करणार आहे का? नाही। तर ह्या दुःखाच्या जन्म मरणाच्या फेऱ्यातून तरवायला साक्षात परमात्मा येतो, लक्षात घ्या। पण त्याच परमात्म्यावर आपलं काय असावं? प्रेम असावं, भाव असावं। आपलं झालं काय? आई माझी बहीण, माझी बायको, माझा भाऊ, माझा वडील, माझं सगळं सगळं माझं, पण आमचं अंतकरण कधीच म्हणत नाही तो जगाचा बाप माझा आहे। आमचं अंतकरण कधीच म्हणत नाही तो परमात्मा माझा आहे। अहो देवाच्या दारात कधी उभारलात, देवाच्या दारात कधी उभारलात, हात जोडला तर एकच वाक्य म्हणा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा, मी देवाचा।
येत वित्त भर पोटासाठी जे मागतो ना, कारण की आपल्या आटाटी कशाचे वित्त भर पोटासाठी. आणि पहा केवढे आटाटी. देवाच्या दारात उभारल्यानंतर देवाला कधीच काही मागू नका, फक्त म्हणा मी तुझा आणि तू. हा भाव आपला देवाच्या चरणाशी असावा. हा भाव ज्याच्या अंगी आहे खऱ्या अर्थाने तो देवाचा भक्त आहे ना, तर सगळा परमार्थाचा बाजार आहे. आणि मी नेहमी सांगते, सगळ्या बाटल्या चकचकीत दिसतात पण त्या बाटलीच्या आत काय कोणालाच माहिती नाही. आपल्या साधकाची वृत्ती काचेसारखी असावी, आतूनही पारदर्शक असावी, बाहेरूनही पारदर्शक असावी. साधकाच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि साधकाच्या चेहऱ्यावरचं तेज एवढं असावं की स्वर्गातल्या देवाला पाहूनही आनंद व्हावा. साधकाकडे पाहिला स्थिती निर्माण व्हावी, प्रत्येकाकडे बघितलं श्रीपाद बाबा दिसावे, एवढे महान तेज आपल्या चेहऱ्यावर असावं. हे तेज जर आपल्या चेहऱ्यावर असेल ना बाबा, तर आम्हाला चरचरत बाबा दिसल्याशिवाय राहत नाहीत. परंतु एक गोष्ट मला नेहमी खटकते, काय माहिती का, आम्ही श्रीपाद बाबांना ना मर्यादित ठेवले, नावापुरतं मर्यादित ठेवले. आपल्या दृष्टीमध्ये सम नाही, आपल्या दृष्टीमध्ये सम नाही. ज्याच्या दृष्टीत सम आहे त्याला चराचरामध्ये सुद्धा बाबा दिसतात. आज काही ठिकाणी काय होतं, आता माऊलींच्या मंदिरात जर गेलो तर बरेच जणांचं काय होतं, फक्त प्रत्येकाला माऊलीच दिसते, पण ज्याचं अंतःकरण श्रीपाद बाबांनी भरलं ना त्याला माऊली सुद्धा श्रीपाद बाबा दिसतात. फक्त काय लागतं माहिती का, त्यासाठी तेवढी दिव्य दृष्टी तेज लागतं आणि तेवढ्या अंतःकरणामध्ये बाबांविषयी प्रेम लागतं. बाबा म्हणजे फक्त नावापुरतं साधन नाहीये, लक्षात घ्या. बाबा म्हणजे फक्त बोलण्याचं साधन नाहीये, तर बाबा म्हणजे तुमच्या वागण्यातून कळतात, तुमच्या चालण्यातून कळतात आणि तुमच्या वागण्यावरून कळतात बाबा काय. काही ठिकाणी जर समजा असं झालं, तुम्ही प्रवचन करतात आणि तुम्ही प्रवचनात बाबांचं नाव घेतलं नाही, परंतु तुम्हाला समाजाने जर ओळखलं हा बाबांचा साधक आहे, तर ते तुमचं महात्म्य आहे. का महात्म्य माहिती, तुम्ही नाव न घेताही कळला तुम्ही बाबांचा साधक आहे. का कळालं, तुमच्या वागण्यावरून, तुमच्या बोलण्यावरून आणि तुमच्या ज्ञानावरून. म्हणजे आमचं ज्ञान एवढं श्रेष्ठ असावं, आमच्या मुखातली वाणी एवढी पवित्र असावी आणि आमचं वागणं एवढं सात्विक असावे की बघितल्या कळावं हा बाबांचा साधक आहे. आणि असं साधक आम्हाला व्हायचं आहे, कारण साधक म्हणून घेणारे लय आहेत, पण आम्हाला त्यातला साधक व्हायचा आहे जो साधक बाबांना बघितल्यावर आनंद आहे. अशी जर आमची वृत्ती असेल आणि अशी वृत्ती असल्यावर ती स्थिती प्राप्त होते. आणि ती स्थिती प्राप्त होण्यासाठी अंतःकरणामध्ये कोणत्याही प्रकारची लाज आणि कोणत्याही प्रकारचं भय नसावं. अभंगाचं 3रं चरण. लाज भय शंका दुरावीला मला, लाज भय
या परते भगवंताचं नामस्मरण घेत असताना अंगामध्ये कोणत्याही प्रकारची लाज नसावी, कोणत्याही प्रकारचं भय नसावं, कोणत्याही प्रकारची शंका, हे तीनही गुण आमच्या अंतःकरणामध्ये नसावं. आणि हेच 3 गुण ज्याच्या त्याची स्थिती म्हणजे तुकोबांचं सांगणं काय आहे की वैष्णवाची संगत धरल्यानंतर तुला सुखाची प्राप्ती होईल. सुखाची प्राप्ती झाल्यानंतर तुझी स्थिती काय होईल तर गायनाची उडे आपुलिया छंदे. मग ही स्थिती कधी प्राप्त होईल? ज्या दिवशी तुझ्या अंतःकरणात लाज भय शंका दुरावीला मान, तुला मानही कळत नाही, तुला अपमानही कळत नाही, तुला पापही कळत नाही, तुला पुण्यही कळत नाही, तुला सुखही कळत नाही, तुला दुःखही कळत नाही, अशी ज्याची वैराग्याची स्थिती होते त्यालाच ती स्थिती प्राप्त होते. अभंग पहा कसा आहे, स्टेप बाय स्टेप आहे. म्हणजे 1 to 10 पर्यंत 1 नंतर 10 वर यावं लागतं, 10 पासून 1 पर्यंत येऊन चालत अशी स्थिती आमच्या जीवनामध्ये तुकोबांनी सांगितली. आणि लक्षात घ्या बरं, मागचे झोपले का, इकडे बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, भगवंताचं नामस्मरणासाठी मी काय लागतं म्हटलं, भाव लागतो. आता त्याच भावाने, त्याच श्रद्धेने, त्याच विश्वासाने ज्याला ज्याला हात आहेत ना, सगळ्याला ज्याला ज्याला हात आहेत त्यांनी वर घ्यायचे आणि सुंदर असं भजन करायचं. राधे राधे हो राधे राधे, 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 राधे राधे हो राधे राधे. राधे बोलो श्याम मिला दे, राधे बोलो राधे 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 बोलो राधे श्याम मिला दे, राधे बोलो कृष्ण मिला दे. राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे. राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे. श्री राम जय राम जय जय राम, 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 जय जय राम. श्री पवन कुमार हमारे हरि कीर्तन सेवा, आओ जी पवन कुमार हरि कीर्तन में, आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन सेवा, आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में. श्री राम जय राम जय जय राम, 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 श्री राम जय राम जय जय भगवंताचं असं सुंदर भजन आमच्या जीवनामध्ये असावं. पहा, हजारो डीजेचे ताल सुद्धा या तालासमोर फिके आहे. हा आनंद इथंच आहे, बाकी कुठं स्वर्गात सुद्धा हा आनंद नाही.
हा आनंद फक्त आणि फक्त मेळाव्याच्या ठिकाणीच भेटतो. का माहिती? कारण मेळाव्याच्या ठिकाणी प्रत्येकाच्या हृदयामधला आनंद हा तत्वाशी रिलेटेड असतो आणि तो सगळा आनंद जर एकत्र आला तर आणि त्यातून जे निर्माण होतो तो खरा आनंद आहे. तोच हा आनंद आहे, लक्षात घ्या. हाच आनंद आमच्या जीवनामध्ये असावा. पण आनंदाची व्याख्या दुसरी काय हो? काय आहे? समाधान ही आनंदाची व्याख्या आणि यातून आम्हाला समाधान मिळते. भगवंताच्या नामाचे समाधान आहे ते इतरत्र कुठेही नाही. म्हणून याच जन्मात आम्हाला ओळख करायची. कोणाची? त्या आत्मारामाची. याच जन्मी ओळखी करा आत्माराम संसारी संभ्रम. हो पहा, खऱ्या अर्थाने जर सांगायला गेलं संसार फार दुःखाची गोष्ट आहे. पण या दुःखाच्या संसारात राहत असतानाही भगवंताचं प्रेमळ भजन जर आम्ही करत असेल तर आपण खरंच फार श्रेष्ठ आहे, आपण भाग्यवान आहे. बाबांच्या रूपाने सत्य आमच्यापर्यंत आलं, बाबांच्या रूपाने ज्ञान आमच्यापर्यंत आलं आणि बाबांच्या रूपाने प्रेम आपल्यापर्यंत आलं. आता त्याचं सार्थक करणं कोणाच्या हातात आहे? द्यायचं काम देणाऱ्याने केलंय, करायचं काम शिक्षकांना शिकवलंय, फक्त ग्रहण करायचं राहिलं. डॉक्टरने गोळी दिली, खायची राहिली. शेतकऱ्याने सगळं केलंय, फक्त आता त्याला योग्य ती खत पाणी घालायचं. ह्या सगळ्या गोष्टी करायचं काम कोणाचं आहे? तर आमचं आहे. आमच्या अंतःकरणाची स्थिती गोपिकांच्या गोपिकांची सारखी करा. गोकुळातल्या गोपिकांची स्थिती कशी होती? हरीने माझे हरिले चित्तन भानवित्त. आमची सुद्धा स्थिती अशीच असावी. त्या नामाच्या चरणी आमचं चित्त सुद्धा हरवून जावं, आमचं चित्त सुद्धा त्याच्या चरणी लीन असावं. मग का आम्हाला आमचं अंतःकरण गोकुळ झाल्याशिवाय राहणार नाही? का आमचं अंतःकरण अवधनगरी झाल्याशिवाय राहणार नाही? पण त्यासाठी काय करावं लागेल? ह्या सगळ्या गोष्टी याच जन्मात कराव्या लागतील, पुढच्या जन्मात. आणि या जन्मात जर नाही केल्या तर एकनाथ बाबा सांगतात, हे जरी नाही काय तरी दुसरा येईल. हे जरी नाही काय दुसरा येईल. हे जरी नाही काय तरी दुसरा येईल. हे जरी नाही काय जरी नाही कळलं तर दुसरा येईल. हे जरी नाही कळलं सरत शेवटी वा काळ बांधून देईल. सरत शेवटी वा काळ बांधून देईल. सरत शेवटी बा काळ बांधून देईल. सरत शेवटी बा एका जनार्दनी आमचं काय वाजाईल. एका जनार्दनी आमचं काय वाजाईल. एका जनार्दनी आमचं काय वाजाईल. पिंगळा 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 महाद्वारे बोल देखा पिंगळा महाद्वारे. पिंगळा महाद्वारे बोल बोले तो देखा. पिंगळा महाद्वारे पिंगळा महाद्वारे बोल बोले तो देखा. पिंगळा महाद्वारे. पिंगळा महाद्वारे बोल बोले तो देखा. पिंगळा महाद्वारे. एकनाथ बाबा म्हणतात, बाबा या जन्मात नाही कळलं तर तुला परत यावं लागेल. कारण चुकली या वर्म फेरा पडेल. वर्म चुकलं की तुला परत परत यावं लागेल आणि आपल्याला परत यायचं नाही. काय यायचं नाही तर आम्हाला माहिती आहे दुःखाचं आहे. संसार दुःखमुळं चौकडे इंगळ विश्रांती नाही कुठे. रात्रंदिन तळमळ तळमळ आहे, दुःखाचं आहे. आणि अशा असणाऱ्या दुःखाच्या रोगाच्या या संसारात आम्हाला परत परत यायचं नाही. कारण याच योनीमध्ये भगवंताची प्राप्ती, याच देहीकडे देवाचे भजन फक्त याच देहात घडू शकतं. मग देवी दिला देह भजन आहे गोमटा तो या झाला पाटा. मुळातच आपण भजनशील देख मनुष्य जात सकळ ते स्वभाव होता भजनशील झाले असे केवळ. आपण मुळातच भजनशील आहे. फक्त आईच्या गर्भाबाहेर आल्यानंतर आपली नाळ तुटली देवाची आपली आणि ती नाळ तोडून देण्याचं काम माझ्या गुरुवर सद्गुरूंना सच्चिदानंद श्रीपादांनी केलं. आत असताना सोहमचा विसर पडला म्हणून बाहेर आल्यानंतर सोहम दाखवून दिला. फक्त आम्हाला आता त्यांनी दिलेल्या तत्वावर चालायचंय. विठ्ठल वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे इथपर्यंत आलो. आता सर्वांनी विठ्ठोबा रखुमाईचं भजन करायचं. विठ्ठोबा रखुमाई वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा कायनीने गायनाचे उडे आपोलिया छंद
छंदे मनाची आनंदे आवडीने लाज भय शंका दुराविला मान न कळे साधन या परते गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाची आनंदे आवडीने जगद्गुरु तुकोबरायांचा असणारा हा सरळ सोपा अभंग आहे ज्या अभंगाच्या माध्यमातून तुमची आमची दशा आम्हाला कळाली मी कोण आहे आम्हाला कळालं तसं पाहायला गेलं मी मगाशीच म्हटलं तुम्ही फार ज्ञानी व्यक्ती आहे पण तुमच्यासमोर बोलायचं म्हणजे हे माझ्यासाठी भाग्य नाही तर महाभाग्याची गोष्ट आहे मागचे झोपू नका 5 मिनिटं राहिले किती मिनिटं हो कीर्तन ऐकणाऱ्याचं माणसाची तेज कसं असं माहिती का चेहऱ्यावर तेज असावं पाठीचा कणा ताट असावा नजरेला धार असावी तो श्रोता आहे श्रोता जर असा असेल तर वक्त्याला बोलता येतं श्रोता जर जांभळ्या देत असेल तर वक्ता डबल जांभळ्या देतो आता एवढ्या लांबून आलो कशासाठी आता मी मगाशीच म्हटलं मी पोहोचणारी कुणीच नाही पण माझ्या मुखातून निघणारा शब्द तुकोबांचा उपदेश आहे म्हणजे हा उपदेश कोणाचा आहे तर तुकोबांचा आता मला सांगा तुकोबांचा हा उपदेश कोणासाठी आहे आमच्यासाठी का आमच्यासाठी तुकोबांना माहिती मी किती जरी कुत्र्या मांजरा गडवाला ज्ञान दिलं तर त्याला कळणार कारण ज्ञान नावाची गोष्ट कोणाकडे आहे तर ती माणसाकडे आहे म्हणून आम्हाला उपदेश केला त्यांना माहिती आज आपण अज्ञानात चाच पडतोय कुठेतरी ज्ञानाची गरज आहे म्हणून त्यांनी आम्हाला उपदेश केला म्हणून त्यांनी आम्हाला मार्ग दाखवला संतांच्या मार्गावरून चालणं आमचं काम आहे मार्ग दावणीया गेले आधी दयानिधी संतते फक्त झालं काय सांगू का मार्ग सरळ आहे पण त्या मार्गावर अज्ञानाचा कचरा साठला आणि तो अज्ञानाचा कचरा माझ्या सद्गुरू सच्चिदानंद श्रीपादाच्या नामाने झाडून काढायचा आहे आणि तो जर झाडून निघाला तर तिथं परत ज्ञानाची उत्पत्ती झाल्याशिवाय राहणार आणि याचं काम आपल्याला करायचं आहे हा वारसा आपल्याला पुढे चालवायचा आहे कारण जगाच्या बाजारामध्ये मी मगाशीच म्हटलं बाटल्या खूप आहेत पण बाटलीच्या आत काय कोणाला माहिती कलियुगी घरोघरी संत झाले फार वित्तभर पोटासाठी ही कलियुगाची दशा आहे आणि याच्यामध्ये आम्हाला सत्य जगाला सांगायचं आहे याच्यामध्ये ज्ञान आम्हाला जगाला जे खरं खरं आधीपासून आलंय ते सांगायचं आहे कोणत्याही प्रकारची भेसळ न करता समाजापर्यंत आहे तसं पोहोचवायचं आहे पहा आज देवाग्रा या गावाच्या ठिकाणी आयोजित असणारा सुंदरसा वैष्णव मेळावा आहे या वैष्णव मेळाव्यात खऱ्या अर्थाने वैष्णव मेळाव्याचा आनंद आहे तो आनंद कुठेच नसतो बरं कुठेही जा आनंद मिळत नाही परंतु सुंदर अशा ह्या वैष्णव मेळाव्याचा भाग होताना आज या मनाला अतिशय आनंद होतो आणि त्यातल्या त्यात परम आनंद याचा या व्यासपीठावर उभारून बोलायचा कारण आमचे गुरुवर्य आमच्या भागातील आमचे आबा असतील ज्यांच्या मार्गदर्शनाखाली बऱ्याच वेळा बोलायचा योग आला आणि त्यातल्या त्यात एवढ्या लांब येऊन आज त्यांच्यासमोर बोलायचा योग आला म्हणजे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे त्याचप्रमाणे मामा असतील किंवा आमच्या छायाताई असतील ज्यांच्या मार्फत ही सेवा आम्हाला मिळाली त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करते त्याचप्रमाणे आमचे मोरे भाऊ असतील की ज्यांच्या सोयीने आजपर्यंत आम्ही इथं आलो किंवा तुम्ही सर्वजण साधक असाल कारण तुम्ही मगाशीच म्हटलं मी राजहंसाप्रमाणे आणि तुम्हाला ज्ञान द्यायचं म्हणजे सोपी गोष्ट तरी सुद्धा माझ्या मुखातून जर एखादा वेडावाकडा शब्द गेला असेल तर तुम्ही माझे मायबाप आहे मायबापाच्या अंतःकरणाने मला माफ करा यथोचित जर काही चांगलं वाटलं असेल तर 2 तासाच्या कीर्तनातील एका वाक्यातील एका शब्दाचा विचार करा आणि विचार करून आचरण करा संतांनी दिलेल्या उपदेशाचं आणि आपल्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार एवढंच आजच्या कीर्तनाच्या माध्यमातून सांगते आणि परत एकदा त्यांनी सुंदरशी साऊंड सिस्टीम लावली ज्या साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आवाज गेला आणि खऱ्या अर्थाने सांगायला गेलं तर आजचे मृदुंगाचार्य ज्यांच्या मृदुंगाचा एका थापाने अख्खा कीर्तनाचा मंडप रंगवून टाकला सुंदर असे पेटी मास्तर असतील दोन्ही गायनाचार्य असतील आमच्या ताईंचा आवाज असं म्हणतात आता माझ्याकडे गाण्याचं कौशल्य नाही त्यामुळे मी गाणाऱ्याचं कौतुक करावं एवढी माझी पात्रता नाही परंतु आमच्या ताईंचा सुंदर असा आवाज त्यांनी खूप सुंदरशी साथ मला दिली ज्या साथीमुळे कीर्तनाला उत्तम असा रंग आला कारण कीर्तन नव्हे एकटाचा खेळ म्हणून जमविला कीर्तन हे सगळ्यांचं असतं ऐकणाऱ्यापेक्षा जास्त सांगणाऱ्याचं असतं त्यामुळे मी तुम्हा सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करते आणि झालेल्या सेवेला पूर्ण विराम ज्ञानेश्वर माऊली